जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले लाडके आणि आवडते आमदार राजू मामा यांनी स्थानबंध झालेले आहेत आणि उज्ज्वलाताई जिल्हा अध्यक्ष महिला त्या पण स्थानबंध झालेल्या आहेत। नंतर भारतीताई योगेश भाऊ मामा उन्नू बेरा ओके मामा ओके ताई मनीषा कोकळवाणी मनीषा ओके योगिता जितेंद्रवाणी अंजली ताईंनी योगिता जितेंद्रवाणी ओके मामा ओके 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 अमोल ओके भारतीताई आता आपल्या इथे आलेल्या आहे। महापौर माजी महापौर भारतीताई आज इथे आलेल्या आहे। आपण त्यांचे खूप खूप स्वागत करूया। चित्राताईंनी पण स्टेजवर यावे। मामांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळवून कसा कामं करता येतील याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करत असतो। पण आपल्याला माहिती आहे मागील काळामध्ये बरेच वर्षापासून जळगाव शहराचा विकास खुंटलेला होता, परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आली महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि मामांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच विकास कामं जळगावला मामांनी निधी दिला आणि बरेच कार्य रस्ते असतील गटारी असतील बऱ्याच प्रमाणामध्ये कामं झाली आहेत। पूर्ण कामं झाली आहेत असं आम्ही म्हणणार नाही, परंतु काही काम बाकी आहेत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। म्हणून मी सर्वांना विनंती करेन की याच्यामध्ये आपण न अडकता की देशाची निवडणूक आहे आणि देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्याला या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान हे कमळाला करून आपले विश्वगुरू नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी जर बसवायचं असेल तर आपल्याला हे करणं आवश्यक आहे। आपल्याला माहिती आहे दोन वेळेला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी काय काय कामं केलेली आहेत, कशा प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत। गेल्या 60-65 वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, परंतु स्वागत दिवाळीमध्ये बाविस्कर या करतील। ऍडमिशनसाठी फॉर्म भरायचा होता, तेव्हा मी सरांना फोन केला, म्हटलं सर असं असं आहे आणि मला मार्गदर्शन करणारं कोणी नाहीये। त्यावेळेला सरांनी मला सांगितलं ताई मला सांगा मी कुठल्याही प्रकारची तुम्हाला मदत करायला आहे आणि सरांनी मला त्यावेळेला म्हणजे एक व्यवस्थित मार्गदर्शन केलं होतं। त्याचा परिणाम असा आहे की माझ्या मुलाला आज चांगल्या टाईपचं कॉलेज पुण्याला अवेलेबल मिळालंय। सरांचे खूप खूप धन्यवाद। मला सरांचे खरंच आभार मानायचे होते, पण हा प्रसंग आला की या प्रसंगाद्वारे मी सरांचे खूप खूप आभार मानते। सरांचं स्वागत करतील पद्मिनी नारायण वाणी। पदाधिकारी व प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित सर्व महिला भगिनी तसेच मागे बसलेले सर्व बंधू त्यांना माझा सादर प्रणाम। आणि आजचा वनिताताई व अश्विनीताईंनी जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यातून त्या काहीतरी घेतील आणि त्याचा उपयोग स्वतःसाठी तर करतीलच आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या स्त्रियांसाठी पण त्याचा उपयोग करतील असा मला विश्वास वाटतो। त्यांना योग्य मार्गदर्शन करून ताई
एकदम अव्वल बनवतील अशी माझी खात्री आहे, कारण मी त्यांचा हात बघितलेला आहे. शर्मिलाताई माझी आत्या, बाकीच्या महिलांचं नाव माहीत नाही, काही चित्रताई आहे तिथे. सन्माननीय व्यासपीठ, माझे इथे जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे पार्लरचा कोर्स. तर माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी 1 महिन्यामध्ये ते चांगल्यापैकी शिकूनच जाणार तुम्ही, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 700 रुपयामध्ये जो तुम्हाला किट भेटणार आहे, सर्टिफिकेट बी देणार छान आहे. तरी सर्वांनी चांगल्या पद्धतीनं शिकून घ्यायचं आहे, चांगले क्लास घेऊन तुम्ही दुसऱ्यांचे सुद्धा क्लास घेणार अशी मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि आता येणाऱ्या, आता मी बोलतेच ऐकताय, बोलून लोक येणाऱ्या 13 तारखेला इलेक्शन आहे. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कमळाला मतदान करा. आपले उमेदवार कोण आहेत माहीत का तुम्हाला? माहीत आहे? स्मिताताई वाघ यांना प्रचंड मतांनी विजयी करा. 10 तारखेला आखजी आहे, अक्षय तृतीया आहे, तरी कोणीही माहेरला जाऊ नका, मतदान करा, मगच माहेरला जा. कारण की तुमचं जे मत आहे, एक मत खूप महत्त्वाचं आहे. तुमचं मत एक मत महत्त्वाचं पण आहे आणि वायाला जाऊ नये. आयोजित कार्यक्रमात उपस्थित आपल्या जळगाव शहराचे लाडके आमदार राजूमामा भोळे, त्याचप्रमाणे आपले समाजाचे अध्यक्ष योगेश दादा वाणी, अमोल दादा, विजू दादा वाणी, अजय काळमळकर दादा, त्याचप्रमाणे आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष भारतीताई सोनवणे, चित्राताई मालपाणी, निलेश दादा वाणी, अमोल वाणी, नीताताई वाणी, अनिताताई वाणी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. आता एक छानसा असा कार्यक्रमाचा दिला, त्याबद्दल मी ताईंचं खूप खूप अभिनंदन करते. असेच कोणते उपक्रम जर समाजामध्ये चालू राहिले तर मला असं वाटतं महिला सबलीकरण जे आपण म्हणतो ते यशस्वीपणे होऊ शकतं. आणि या माध्यमातून ज्या महिलांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. महिला ही कुठेही कमी नाही हे आपण त्याच्यातून दाखवू शकतो. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल, आपल्या आर्थिक घर चालव पटकन राजूमामा नाहीये. गुंजन नितेशानी, धन्यवाद राजूमामा, खूप खूप धन्यवाद. दादा, नीताताई वाणी, सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो, यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपल्या महिलांचा जो कार्यक्रम होता त्याला शुभेच्छा देत असताना नक्कीच आपण उज्ज्वलाताईंनी सांगितलं तसं की महिलांचा ब्युटी पार्लर हा आवडता कोर्स आहे. आणि मला वाटतं त्याच्यासाठी सुद्धा मोदी साहेबांनी मुद्रा लोन आता 10च्या ऐवजी 20 लाख केलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही जर ते ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला अगोदर 10 लाख मिळायचे मुद्रा लोनला, आता ते 20 लाखापर्यंत लोन त्याला आता मिळणार आहे. म्हणून आता ब्युटी पार्लर चांगल्या पद्धतीने आपल्याला मोठं टाकता येईल की जेणेकरून आपण खरं बऱ्याच वेळेला समाजाचा असा गैरसमज असतो विजू की महिला पैशांसाठी काम करतात, पण खरं आमच्या माता भगिनीमध्ये जे स्किल असतं डेव्हलपमेंट, जो आनंद असतो, म्हणजे पुरणपोळी बनवण्याचा असेल, कोणी इडली सांबार बनवतं, कोणी मसाल्याची भाजी चांगलं बनवतो, कोणी पापड चांगलं बनवतो, कोणी आचार चांगलं बनवतो, वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक भगिनीमध्ये एक आवड असते. आणि ती आवड मला वाटतं मग ब्युटी पार्लर असेल, कोणाला संगीतच असेल, हे एक टॅलेंट असतं आपल्यातलं. आणि टॅलेंट मला वाटतं जर आपण समाजासमोर ठेवलं नाही किंवा धावलं नाही तर मला वाटतं ते आपण मधल्यामध्ये ठेवण्यापेक्षा समाजासमोर धावणं खूप गरजेचं असतं. कारण जीवनामध्ये तुम्ही तुमच्यातले जे चांगले
गुण असतील, चांगलं जे टॅलेंट असेल हे समाजाच्या उपयोगी पडणं, समाजासाठी आणणं, हे मला वाटतं खूप आमच्या माता भगिनीच्या अंगात असतं, ते आपण करतात, म्हणून आपलं सगळ्यांचं अभिनंदन. खरं पार्लरमध्ये सुंदरता करत असताना मी एक विनंती करते सर्व भगिनींना, आज पार्लर ज्यांच्या पार्लर टाकतील त्या माध्यमातून काहीतरी असं डिस्काउंट दिलं गेलं पाहिजे. ज्यांना 2 मुले असतील त्यांना 20% डिस्काउंट, ज्या सुना सासूना वागवतात त्यांना 20% डिस्काउंट. मला वाटतं हे सुद्धा एक समाज प्रबोधन आहे. कारण बेटी बचाव बेटी पढाव हे मोदी नारा दिला की बाबा बेटी पढाव, कारण मुलींची संख्या वाढणं मुलाला केलं आणि जर अशा वयात आलं की बा त्याला वृद्धाश्रम जाण्याची वेळ आई वडिलांना आली किंवा वेगळं राहण्याची जरी वेळ आली, आई वडील बोलत नाही पण त्यांना खूप वेदना होतात की अशा परिस्थितीत मला वाटलं लहानचं आम्ही मोठं केलं आणि आता तुम्ही आम्हाला दुसऱ्याकडे पाठवता. मला वाटतं कदाचित आम्ही ज्या ज्या वेळेला अजय भाऊ वृद्धाश्रम मध्ये जातो आणि एखाद्या आजीला जर विचारलं आजी काही झालं का, तर ती आजी एवढं झाल्यावर वृद्धाश्रमला मुलांनी पाठवल्यावर सुद्धा काय म्हणते, मुलांना दोष देत नाही, माझ्या कर्माचे भोग असतील बाबा मी भोगते. म्हणजे अशी आई असते की ते मुलांना कधीच दोष देत नाही की बाबा एखाद्या वेळेला आपण कोणी जर आपल्याला धक्का लागला तर लगेच शिवीगाळ शाप देतो आपण, पण मुलांनी वृद्धाश्रमला पाठवलं तरी आई वाईट म्हणत नाही, आपल्या स्वतःच्या नशिबाला दोष येत असते. म्हणून मला वाटतं ब्युटी पार्लरला ज्या सून असतील, ज्या सासूला वागवता असा जर बोर्ड लावला तर मला वाटतं समाज प्रबोधन 100% होईल. आणि आता सध्या तरी आपल्या जो 7 दिवस आहे, 7 दिवस एक बोर्ड लावा मतदानाचा, आम्ही बोर्ड बनवून देऊ लागल्या सर, तेही बोर्ड आणि हे बोर्ड बनवून देऊ आपल्याला, ज्यांच्याकडे ब्युटी पार्लर टाकतील. अजय भाऊ तुम्ही लीड घ्या, योगेश दादा आहे, तुम्हाला बोर्ड बनवून देते आमची. आता मी मतदान करणार आणि तुम्ही मतदान करा, खाली तुमचे ब्युटी पार्लरचं नाव, दुकान असेल दुकानाचं नाव लागा, जे आपल्याला असेल. आपण मतदानाला झालं पाहिजे, मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीने मला वाटतं आपण सर्वांना विनंती करा. भगिनी मोठ्या जास्त प्रमाणात असल्यामुळे मी एक बिहारचं उदाहरण सांगेन. बिहारमध्ये एका मीडियावाल्याने एका पुरुषाला विचारलं, तो घराच्या बाहेर आला की आप वोट किसको करेंगे, बोले हम तो कंदील को करेंगे, लालू याचा कंदील को. आणि त्या बाईला नंतर विचारलं की बाई आली तिच्या घरातून, बोले आप किसको, बोले हम तो मोदी को करेंगे, बोले क्यों, बोले मोदी साहेबने उज्ज्वला गॅस दिया, जो हम चुल्यावरती जे आम्ही आतापर्यंत स्वयंपाक करायचो आणि आम्हाला धुरेपासून खूप आजार व्हायचे, पण आता मोदी साहेबांनी गॅस दिल्यामुळे आता आमचा जो त्रास कमी झाला, धुरेचा आजार जो होता तो कमी झाला, म्हणून आम्ही